दसरा संपला की लगेच टेनिस क्रिकेट हंगामाला सुरुवात होईल. असा खरं तर 365 दिवसाचा हा शेड्यूल क्रिकेटचा राहिला. यंदा भरपूर स्पर्धा आपण पाहिल्या आणि त्यामध्ये अजून एक अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपण सध्या पाहत आहोत. मिथुन शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसामध्ये तालुका वाईज खरं तर आपण पाहताय हा पोल आणि पहिला सामना मैदानामध्ये आपण पाहता 24 लाईव्ह इव्हेंट संघाचे 2 आघाडीचे खेळाडू प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो आणि त्याच्या बरोबरीने जयेश भोईर भातान हे 2 अपकमिंग यंगस्टर मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहताय. अपोजिट संघाचा आपण एकंदरीत विचार केला तर त्या टीम मध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आणि त्याचबरोबर यंगस्टर देखील आहेत. त्यामुळे चांगला बॅलन्स या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतः अविनाश वाघाची वाडी या टीमचा एक अतिशय उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू त्याला आपण पाहताय. परेश कडके तोही टीम मध्ये जॉईन झालाय. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आपण पाहता अनिकेत मोकलला या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये सागर गायकवाड, तदनंतर भावेश उलवेकर हा खेळाडू किरुकपाडा गावचा आपण त्यालाही पाहताय. तर डावाला सुरुवात होईल आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी या टीमचा प्रमुख खेळाडू वन ऑफ द लीजंड लेग ब्रेक के सुलतान रघुनाथ परदेशी बॉलिंग मार्क मध्ये सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूने अनुभव तर दुसऱ्या बाजूने 2 यंग टॅलेंट. या खरं तर दोघांमधले हे बॅटल तुम्हाला या पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. अनुभव प्रचंड आहे रघुनाथ परदेशी यांच्याकडे, परंतु सध्याच्या घडीला युवा खेळाडूंचा बोलबाला राहिलाय आणि 2 युवा खेळाडू मैदानामध्ये आपण बघा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. सामना 5 षटकांचा. डावाला सुरुवात ग्रीन सिग्नल पंतांचा आलाय. लेट्स प्ले. आजच्या दिवसाला सुरुवात होताना आपण पाहत आहे आणि पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट टाकताना पहिला बॉल फ्लाइट दिली, खोदून काढला बॉलला, गॅप मध्ये फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल झाला फरार. रन्स मधील 4 चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती इनसाइड आउट हा फटका आपण पाहिला. यॉर्क करायचा होता पण धीम्या गतीने फ्लाइट दिला. चेंडू लेंथ रीड केली आणि मेरिट नुसार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिथ 11 टीमचे सर्वे सर्वा नशीब शेठ भोईर यांचे ते आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. स्पर्धेचा आनंद घेताना आपण त्यांना पाहू शकाल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलची चौकार. सुरुवात दमदार झाली. असं म्हणतात एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड होत असतो आणि इथे मात्र सुरुवातीला चौकार. त्यानंतर इथे आपण पहिला ऑन साइडला हा फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या टो एंडला फटका लागला. लॉंगॉनच्या दिशेमध्ये हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. थोडासा बाहेर निघणारा चेंडू, त्याच्यावरती बिगिट करताना मात्र प्रॉपर टाइम किंवा प्रॉपर कनेक्ट बॉलला करता आलं नव्हतं. टॉपेज लागली होती. बरोबर लॉंग ऑन मध्ये बॉल फील्ड झाला. 1 रन मात्र मिळाली. स्ट्रायकिंग एंडला आलाय तो म्हणजे प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो. आज खरं तर 24 इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आहे. यावेळेला खरं तर आपण पाहिला जोरदार हिट करायचा होता आणि टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन फिरला. लेग ब्रेक आपण पाहिला या ठिकाणी. खरं तर रघुनाथ परदेशी यांचा चांगल्या पद्धतीने ते बॉलला टर्न करतायत. पुन्हा एकदा यावेळेला फुलर लेन स्ट्रेट हिट, फुल पेस ऑफ द बॅट आणि आजच्या दिवसातला पहिला धमाका, पहिला मोठा फटका येतोय चॅम्बोच्या बॅट मधून. षटकार, 6 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट या टीम साठी चांगला टायमिंग, चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर प्रफुल्ल पाटील हा बोर्लेगावचा खेळाडू आहे आणि त्याचं विशेष कौतुक करावं लागेल. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना मात्र अनेक व्यावसायिक क्रिकेट खेळाडूंच्या सानिध्यामध्ये आला आणि त्यानंतर मात्र त्याने चमकदार कामगिरी ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील केली, व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील केली आणि आज या टीम मध्ये तो आपण पाहिला ऍज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये दाखल झालाय. चांगला फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धावा. प्रफुल्ल पाटील या खेळाडूच्या बॅटमधून बॅकफुटला आले, जागा बनवली, फटका फसलाय. धीम्या गतीचा बॉल, लगेच प्रत्युत्तर. हे व्हेरिएशन आहे. वर्सटाईल गोलंदाज रघुनाथ परदेशी यांचा. अविनाश वाघ त्या ठिकाणी होते. चांगला झेल टिपत मात्र पहिला धक्का दिला 24 लाईव्ह इव्हेंट टीमला. खेळाडू बाद झालाय प्रफुल्ल पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली आतापर्यंत 11.
एक चौकार, एक सिंगल, एक षटकार आणि एक विकेट ही मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिला धक्का दिला रघुनाथ परदेशी यांनी. बॅटिंग करत असताना प्रफुल्ल पाटील या खेळाडूला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. गतवर्षीचा हंगाम अक्षरशः ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवला तो कोण संघाची रन मशीन. कर्दरामबाईला आई 11 कोण संघाकडून खेळत असताना आजवर त्याने 4 बाईक पटकावल्या आपल्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावरती. आणि अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये या खेळाडूने मात्र कोण गावासाठी किंवा त्या परिसरासाठी चांगले योगदान दिलंय. असा हा खेळाडू अनिकेत म्हात्रे मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना. अनिकेत म्हात्रे उर्फ चिंट्या या नावाने या खेळाडूला संबोधलं जातं. पुन्हा एकदा नवीन खेळाडू यंगस्टर या टीमचा. परंतु रबर बॉल आणि टेनिस बॉल या दोन फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सातत्य टिकवणं फार कठीण आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. यावेळी आपण जर पाहिला एक आगळावेगळा खर तर प्रयत्न होता रघुनाथ परदेशी यांचा. भरपूर उंचावरून बॉल डिलिव्हर केला, फ्लाईट दिली होती या चेंडूमध्ये. सिंगल घेत मात्र एंड बदलला. षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळही संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धाव फलकावरती आली ती म्हणजे एक खेळाडू बाद 12. आदरणीय या स्पर्धेचे खरतर आमचे आधारस्तंभ मिथुन दादा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन. वडगर ग्रामपंचायतचे सदस्य. सध्या आपण पाहिला बऱ्याच ठिकाणी प्रशासक लागू झालाय ग्रामपंचायतींना, परंतु हे असताना देखील वडगर सारख्या एका चांगल्या ग्रामपंचायतवर त्यांना सदस्य बनण्याचा बहुमान मिळाला. असे एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व सन्माननीय मिथुन शेठ पाटील यांच्या या ठिकाणी आगमन. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. थोडी दुखापत झाली त्यांना बघा. फर्स्ट एड किट असेल, रिलीज स्प्रे वगैरे असेल तर घेऊन चला, किंवा एखादा सबस्टिट्यूट प्लेअर मैदानाकडे पाठवा. कुणाला आपण चला एक सबस्टिट्यूट प्लेअर आपण मैदानाकडे पाठवा आणि थोडी विश्रांती द्या रघुनाथजी परदेशी यांना. मिथुन शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्क वरती आलाय साहिल खानावकर नावडे. साहिल खानावकर हा देखील एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर नावडे संघाचा. जयहनुमान नावडे संघाकडून खेळत असताना मात्र त्याने खरतर भरपूर चांगले योगदान आपल्या टीमला दिलंय. लेदर क्रिकेटमध्ये देखील त्याचं चांगलं प्रावीण्य राहिलं आतापर्यंत. तो खेळाडू ओव्हर द विकेट समोर अनिकेत म्हात्रे. पहिला बॉल खरतर बिगिट करायचा होता, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु वेगवान चेंडू होता, बीट केला अनिकेतला. उजव्याच्या बाहेर टाकलेला बॉल प्रचंड वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. डॉट बॉल टाकलाय साहिल खानावकर या खेळाडूने ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल ऑन साइड ला फुलर लेन. हेलिकॉप्टर लुक दिला, फटका फसलाय. झेल खाली परेश कडके, टिपलाय झेल, संपलाय अनिकेत म्हात्रे या खेळाडूचा खेळ. अजून एक धक्का 24 लाईव्ह इव्हेंट या टीमला बसतोय. मी मगाशी उल्लेख केला रबर बॉल आणि टेनिस बॉल जमीन आसमान खरं डिफरंट आहेत. कारण रबर बॉल म्हटलं की लेदर क्रिकेट प्रमाणे तुम्हाला खेळावं लागतं. बॉलच्या मेरिटनुसार टायमिंग वरती देखील भर द्यावं लागतं आणि इथे मात्र हा खेळाडू बाद झालाय. रघुनाथजी परदेशी यांना थोडीशी दुखापत झाली. विकेट मिळाला आणि नवीन खेळाडू मैदानाकडे जात असताना आपण पाहताय 24 लाईव्ह इव्हेंट टीमचा खेळाडू आशिकेश भोईर. खरं तर विचुंबे संघाचा यंगस्टर खेळाडू यावेळी 4थ्या क्रमांकावरती मैदानाकडे वाटचाल करत असताना आपण पाहता थोडासा बॅकफुटला चाललाय 24 लाईव्ह इव्हेंट संघ. कारण 2 खेळाडू बाद झाले. धावा स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिले आतापर्यंत 12, 2 बाद 12, 1.2 चेंडूचा खेळ संपला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट. चांगलं कमबॅक साहिल खानावकर या खेळाडूच्या माध्यमातून होताना आपण पाहता. नेक्स्ट बॉल समोर आशिकेश सज्ज असताना यावेळेला फुलर लेनचा बॉल उडवलाय. बॉटमचा वापर, पायात टाकलेला चेंडू स्क्वेअर लेग बॉलच्या बाहेर फेकला आशिकेशने. षटकार, 6 धावा. अप्रतिम टायमिंग. हेलिकॉप्टर लुक दिला या फटक्यामध्ये. ताकद होती, टायमिंग होती, नजाकत होती आणि आशिकेशने मात्र आल्या मात्र या ठिकाणी प्रहार केला. 6 धावा आल्या. बॅटिंग करत असताना 24 लाईव्ह इव्हेंट टीमला 18 रन ऑन स्कोर कार्ड. 2 खेळाडू बाद होताना आपण पाहत आहे. चांगलं टायमिंग. आशिकेशचा हा फटका यॉर्क पायामध्ये टाकायचा होता, डाऊन द लेग त्या ठिकाणी बॉल.
यावेळेला हाफ ट्रॅकर लवकर बॅटचा फेस क्लोज झाला, टाइम प्रॉपर नव्हता, हँड अँड आय कोऑर्डिनेशन योग्य नव्हतं, तरी देखील सिंगल मिळाली, दुसरीचा कॉल होता नकार, योग्य थ्रो आपण पाहिला डीप मधून. त्या ठिकाणी प्रशांत कांबळे प्रमोदजी घरत यांना पण पाहता स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चांगली फिल्डिंग करत असताना. हाफ ग्राउंड आहे, तुम्हाला 20 स्टेप मध्ये जास्तीत जास्त खेळावं लागेल आणि इथे जो गोलंदाज डोक्याचा वापर करेल त्याच्यासाठी देखील नक्कीच ऍडव्हान्टेज राहील, कारण तुम्ही जर का वेगवान चेंडू शरीरामध्ये टाकले शॉर्ट ऑफ लेन तर तिथे मात्र अनेक वेळा मात्र त्या ठिकाणी कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल फलंदाजाने, कारण मागे कितीही लांब जरी मारसाठी डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे समोरच्या दिशेने खेळण्यासाठी तुम्हाला टायमिंग मध्ये देखील भर द्यावं लागेल. चेस ट्रॅकिंग एंडला साहिल तयार. यावेळेला हेलिकॉप्टर, क्या बात आहे, अप्रतिम टायमिंग. आणखीन एक तडाखा या ओव्हर मध्ये आपण पाहिला साहिलच्या अगेन्स्ट. पहिले 2 बॉल डॉट, एक विकेट मिळाला त्या 2 बॉल मध्ये आणि त्यानंतर मात्र आक्रमण करत असताना हे 2 यंगस्टर मैदानामध्ये जयेश आणि आशिकेश. 26 धावा फलकामध्ये 26 रन ऑन स्कोर कार्ड. धावांकडे वाटचाल करत असताना 5 षटकांचा सामना. यानंतर पुढचा सामना तोही तितकाच महत्वाचा, स्वर्गीय नितीन नाईक कोहली आणि त्यांच्या अपोजिट असेल काळ भैरव चिंचपाडा. या दोन्ही टीमला खरं तर पहिला ऑफिशियल कॉल असेल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे टॉस साठी. पुढचे दोन्ही संघ. तिसरा सामना असेल सुपर स्ट्रायकर कामोटे विपक्ष विनोद स्पोर्ट्स गावठाण. चौथा सामना असेल सिया 11 खालापूर विपक्ष गावदेवी गावठाण. असे बलाढ्य संघ तुम्हाला आज स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 2 खेळाडू बाद 26.13.00 च्या सरासरीने 26 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहता. 2 षटकं संपली. आजचा तिसरा दिवस स्पर्धेचा. पहिला सामना पाणी हवाय. पहिला सामना, चला पाण्याची व्यवस्था करा आपण मैदानामध्ये. मी मगाशी म्हटलं तापमान प्रचंड वाढत चाललंय आणि उन्हाचं प्रमाण इतकं वाढलंय. अशा परिस्थितीमध्ये मात्र हे खेळाडू खेळतात मैदानामध्ये, त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. अक्षय पवार, त्याला देखील आपण आजच्या लढतीमध्ये पाहणार आहोत. बघा स्कोर 25 आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. आम्ही थोडीशी चुकीची अनाउन्समेंट केली होती, परंतु लक्षात असू द्या 25 धावा आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील बाहुबली मुकेश नाईक, त्यांना आपण पाहताच खरं तर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये थोडस पार्ट टाइम स्कोरिंग त्यांच्याकडून देखील तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये होताना पाहायला मिळेल. चांगलं स्कोरिंग आहे. 25 रन स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहताय. चला तिसरं षटक आता गोलंदाजीसाठी येतील आय थिंक भावेश उलवेकर. त्यांच्यावरती विश्वास दाखवतात कॅप्टन महेश उडणकर. तिसऱ्या ओव्हर मध्ये खेडूकपाडा गावचे खेळाडू भावेश उलवेकर यावेळेस या षटकाची जबाबदारी स्वीकारत असताना 2 ओव्हर नंतर मात्र 25 भावेश मैदानामध्ये दाखल झाले. समोर पुन्हा आशिकेश भोईर हा खेळाडू, त्याच्याबरोबर जयेश भोईर याला आपण पाहताय. अतिशय मोठा सामनाच्या दिवसामधला आपण पाहताय. 2 टीमच्या दरम्यान श्री समर्थ माऊली 11 टीम विपक्ष 24 लाईव्ह इव्हेंट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पुन्हा त्या फ्लाईट दिली. खरं तर आपण पाहिलं थोडंसं व्हेरिएशन पहिल्या चेंडूमध्ये दाखवायचं होतं, पण तो डाव्या अशा बाहेर टाकला बॉल. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 26 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 26 रन ऑन स्कोर कार्ड. 2 खेळाडू बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पायात टाकला होता. हेलिकॉप्टर लुक दिला अलॉंग द कार्पेट. बॉल चालला लॉंग ऑन मध्ये. अनिकेत मोकल हा खेळाडू त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डिंग करत असताना अनिकेत मोकल याला आपण पाहता डीप मध्ये चांगलं प्रोडक्शन. त्याच्या मार्क स्क्वेअर लेग लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर उभा आहे. एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आपण पाहता डीप कव्हर पॉइंटला एक फिल्डर उभा आहे. सिलिम डॉप मध्ये एक फिल्डर उभा केलाय. यावेळेला धीम्या गतीचा बॉल आणि काय कमालीचं खरं तर हे प्रदर्शन आहे. परेश बरोबर त्या ठिकाणी सेली मिडॉपला उभा राहिला आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू विसावला. हे खरं तर गोलंदाज आणि संघनायक आणि त्याचनंतर फिल्डर मध्ये असलेलं ताळमेल या खरं क्षणाला पाहायला मिळालं.
कारण अचूक ठिकाणी फिल्डिंग पोझिशन उभी करणं आणि त्याच अनुषंगाने बॉल डिलिव्हर करणं हे गोलंदाजचं खरं कर्तृत्व राहिलं आणि इथे मात्र विकेट मिळाला. सांघिक कामगिरी चांगली राहिली आणि विकेट मिळाला. भावेश उलवेकर या खेळाडूला फलंदाज बाद झाला. जयेश भोईर अजून एक धक्का या ठिकाणी बसतोय बॅटिंग करत असताना 24 लाईव्ह इव्हेंट या टीमला. 24 लाईव्ह इव्हेंट खरं तर आपण पाहिला अल्पावधीमध्ये प्रसिद्धीमध्ये आलेलं चॅनल. आज आपण जर पाहिला 2,50,000हून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलला मिळालं आणि चांगलं योगदान राहिलं. आगामी कालावधीमध्ये जेव्हा रायगड प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न होईल त्याही स्पर्धेचं कव्हरेज त्यांच्या माध्यमातून तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आणि सध्या आपण जर पाहिला RPL चे फॉर्म नोंदणी देखील सुरू आहे, तेही तुम्ही करून घ्या. ऑक्शन देखील होईल काही दिवसानंतर संपन्न स्पर्धेचा. पण त्या अगोदर रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण सध्या आहोत. नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय तौसिफ शेख. अजून एक खरं तर सध्याच्या घडीमधला प्रतिभावंत यंगस्टर अजिवली गावचा खेळाडू तौसिफ शेख मैदानामध्ये डाव्या हाताचा खेळाडू. तर चांगली स्ट्रॅटर्जी 24 लाईव्ह इव्हेंट टीमच्या माध्यमातून. जयेश बाद झाला डाव्या हाताचा, पुन्हा एकदा डाव्या हाताचा खेळाडू. यावेळेस तौसिफला मात्र मैदानाकडे पाठवलंय. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, टप्पा पडला, बॉल थोडा खाली राहतो आणि आतली कडा घेऊन बॉल मागे चला. डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा. नियोजित क्षेत्र त्या ठिकाणी आहे. एक धाव घोषित केली. धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 28. 2.3 चेंडूचा खेळ संपला. जवळजवळ पहिल्या सत्रातील या ठिकाणी 15 चेंडूचा खेळ संपला. अजून 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 28 धावा धावफलकावरती ही सरासरी कायम राहिली तर किमान 55 ते 60 धावा पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळतील आणि एका बाजूने कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. गोलंदाजांना फुलर लेनचा बॉल उडवलाय पुन्हा एकदा मिड विकेटच्या बाहेर. अजून एक चांगलं टायमिंग. आशिकेश भोईरचा हा तडाखा षटकार. मॅक्सिमम हिट 6 धावा. 34 रन ऑन स्कोर कार्ड. 34 धावा फलकावरती. नाना भोईर यांच्या चिरंजीव आशिकेश आणि आशिष हे दोन बंधुराज खर तर त्यांचा देखील चांगलं योगदान विचुंबे टीम साठी राहिलंय. परंतु आज आशिकेशला आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळताना अनेक पाहतो आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी आतापर्यंत छाप सोडली. 34 रन स्कोर कार्ड मध्ये लागताना आपण पाहू शकाल. थोडंसं व्हेरिएशन करताना हा बॉल ओव्हर पिच पद्धतीचा पाहायला मिळाला. यावेळेला आपण पाहिला स्विंग आणि मिस. क्या बात आहे. कमालीचं व्हेरिएशन. गुड लेंथ ज्याला हार्ड लेंथ म्हणता येईल का तर गुड लेंथ पेक्षा हार्ड लेंथ बॉल म्हणता येईल. ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. थोडं स्टेप आउट झाले असेल कदाचित एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असता. ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. 1 to go. लास्ट बॉल या ओव्हर मधला. 34 रन स्कोर कार्ड मध्ये. हाफ ट्रॅकर क्रॉस बॅटेड हा फटका पांडे आहे त्या ठिकाणी. प्रशांत आहे आणि चांगला त्याने करता प्रयत्न त्या ठिकाणी केला. झेल टिपलाय. खेळाडू बाद झाला आशिकेश भोईर. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती 4 खेळाडू बाद. 34. प्रशांत कांबळे दापोली संघाचा एक आणखीन एक चांगला खेळाडू. लेदर क्रिकेट मध्ये प्रचंड प्रावीण्य मिळवला हा खेळाडू. त्याने चांगला झेल टिपला. आशिकेश बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाकडे जाताना आपण पाहता सांगडे गावचा खेळाडू आशिष पाटील. खरतर संदेश पाटील यांचा मी विशेष कौतुक करेल. जेव्हा जेव्हा खरतर विभागीय स्पर्धा आपण पाहता लीग फॉर्मॅट मध्ये होते, चाळीसगाव प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये देखील संदेश पाटील यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन असताना आज खरतर त्याच विमानावकर या खेळाडूकडे लक्ष असेल. टीम कॅप्टन श्री समर्थ माऊली 11. ऑप्शन प्रचंड आहेत या टीमकडे. अनिकेत मोकल तोही एक चांगला व्यावसायिक ऑलराऊंडर आहे. अविनाश सारखा एक चांगला गोलंदाज त्या टीम मध्ये आहे. त्यामुळे प्रचंड ऑप्शन या टीमकडे आहेत आतापर्यंत. अविनाश वाघला आपण पाहताय मागे नानोबा ट्रॉफी जेव्हा संपन्न झाली ऍज अ आयकॉन म्हणून तो माथेरान संघामध्ये खेळला होता आणि बरोबर एक षटकार त्याने मारला होता खालापूर संघाच्या अगेन्स्ट. चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली होती. तोही या टीम मध्ये आपण त्याला सहभागी होताना पाहू शकाल. तर यावेळेस साहिल कानावकर आणि समोर असेल तौसिफ शेख. 3 ओव्हर नंतर 34 धावा. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले. यावेळेला पंच केला बॉलला. मागे बॉल चाललाय. फटका फसलाय. प्रमोद घरत याने टिपला झेल आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसला 24 लाईव्ह इव्हेंट या टीमला. खरं खूप सुंदर फटका होता. तर वारंवार लेफ्टी फलंदाज आपण जर पाहिले तर सध्याच्या घडीला ऑन साइड मध्ये चांगले फटके खेळू शकतात. पण इथे कव्हर्स मध्ये चांगलं टायमिंग जुळलं होतं. पण तिथे चांगला झेली टिपला प्रमोद घरत या खेळाडूने. अजूनही धक्का बसला 24 लाईव्ह इव्हेंट या टीमला. चांगला बॉल डिलिव्हर करताना साहिलला आपण पाहिलं.
चला नवीन फलंदाज त्या ठिकाणी सचिन मोरे, मॅन फ्रॉम नेरे, अजून एक ऑलराऊंडर खेळाडू सचिन मोरे, त्याला आपण पाहू शकाल. आता ग्रामीण खेळत असताना मात्र नेरे संघासाठी जयनमान क्रिकेट संघ नेरे या टीम साठी त्याचं चांगलं योगदान राहिलं असा खेळाडू, उत्तम दर्जाचा करतर फिरकी गोलंदाज आणि त्याचबरोबर संकटमोचक फलंदाज म्हणून तोही चांगलं योगदान आपल्या टीमला देत असताना त्याला पाहिलं आणि तो आता मिडल ऑर्डरला मैदानाकडे दाखल झालाय. टॉप ऑर्डरचे खेळाडू थोडेसे अपयशी राहिले. आतापर्यंत 5 खेळाडू बाद झाले. 7व्या क्रमांकावरती सचिन मोरेला आपण मैदानाकडे दाखल होताना पाहू शकाल. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती 34. चौथं षटक प्रगतीपथावरती साहिल कानावकरला मात्र आणखीन एक विकेट मिळाला. त्याने पहिल्या स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी जरूर केली. त्याच्यावर देखील 2 षटकार पाहायला मिळाले. धीम्या गतीचा बॉल टॉस केला बॉलला अगदी आपण पहिला शरीरावरती चेहऱ्यावरती लागला आणि त्या ठिकाणी लेग बाईज घोषित केले पंचाने. अगदी योग्य निर्णय. लेग बायच्या स्वरूपात मात्र एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती 35 रन ऑन स्कोर कार्ड. 5 खेळाडू बाद. सचिन मोरे आणि आशिष पाटील सांगडे गावचा खेळाडू. आशिष पाटील स्ट्रायकिंग एंडला आलाय. चेरोबा सांगडे, जय चेरोबा सांगडे क्रिकेट टीमची रन मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला देखील थोडस व्हेरिएशन, क्या बात आहे, अप्रतिम व्हेरिएशन बद्दल लाईन मिस केली. पंचांनी सांगितलं अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून हा बॉल दूर राहिला आणि इथे मात्र वाईड घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत थोडी वाढ. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 37. 37 धावा धाव फलकावरती आहेत. 5 खेळाडू बाद. थोडासा बॅकफुटला 24 लाईव्ह इव्हेंट टीम अजूनही वेळ गेलेली नाहीये. यावेळेला तेज तरार, फास्ट अँड फ्युरियस वेगवान चेंडू वापरला आणि इथे मात्र आपण पाहत आहे हा डॉट बॉल. व्हेरिएशन फार गरजेचं आहे आणि नावडे संघ म्हटला की प्रशांत खानावकर या खेळाडूचा मी आवाजाने उल्लेख करू. त्याच्या तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू अजय कोळी असतील, नितीन कोळी, वन ऑफ द लिजंड, त्यांच्याच तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू साहिल खानावकर, अपकमिंग यंगस्टर, नावडे संघाचं फ्युचर, त्याला आपण पाहता मैदानामध्ये. यावेळेला व्हेरिएशन मध्ये पिकअप शॉट स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला उडवलाय. क्या बात आहे, टायमिंग प्रॉपर, स्लॉग हिट केला बॉलला. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. षटकार, 6 धावा, मच निडेड सिक्सर. धावांची गती मंदावली आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा मोठा फटका हवा आहे, मोमेंटम प्राप्त करायला हवी आणि इथे मात्र निर्णायक षटकाराला आशिषच्या बॅट मधून चांगलं टायमिंग. 43 धावा धाव फलकावरती. क्विकर 1, धीम्या गतीचा बॉल लेंथ रेड केली. त्यानंतर स्लॉग हिट करताना आपण पाहिलं त्या ठिकाणी आशिषला 6 धावा आल्या साहिल खानावकरच्या अगेन्स्ट. शॉट ऑफ लेन यावेळेला देखील आपण पाहिला हुक केला बॉलला, मागे चाललाय. नशिबाची साथ श्री समर्थ माऊली 11 टीमच्या वाट्याला. मी मगाशी म्हटलं हाफ ग्राउंड आहे, तुम्हाला 20 स्टेप मध्ये जास्तीत जास्त खेळावं लागेल आणि इथे योग्य बॉलचा वापर करताना आपण पाहिला करतो त्या ठिकाणी साहिल खानावकर या खेळाडूला 1 रन. 44 धावा धाव फलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. चला नितीन नाईक 11 कोहली विपक्ष कालभैरव चिंचपाडा टीमचे कॅप्टन. या पण टॉस साठी दोन्ही संघ नायक. अजून एक मोठी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर सुपर स्ट्रायकर कामोडी विपक्ष विनोद स्पोर्ट्स गावठाण. चौथा सामना असेल गावधबी गावठाण विपक्ष सिया 11 खालापूर. अशा लढती तुम्हाला इथे पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. 8 संघ आहेत, 7 सामने होतील. पहिले सामने हे 5 षटकांचे राहतील. ही सूचना मात्र आयोजकांकडून आलेली आहे. नेक्स्ट बॉल सचिन साठी. यावेळेला आपण पाहता वाईटचा इशारा आलाय, अनप्लेबल डिलिव्हरी आणि इथे मात्र वाईटचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. 45. 45 धावा धाव फलकावरती. दुपारचा सत्र आहे, 11चा सुमार देखील ओलांडलाय. प्रचंड तापमान वाढलंय, विकेट ड्राय आहे आणि याचा फायदा आता फलंदाजांना डेफिनेटली घ्यावं लागेल. लाईन लेंथ मध्ये थोडीशी बिघाड. पुन्हा एकदा वाईड. इथे आपण पाहता सलगचा दुसरा वाईड. साहिलवरती प्रेशर. मिडल ऑर्डरचे खेळाडू मैदानामध्ये आहेत, परंतु अजूनही आपण जर पाहिलं बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे 24 लाईव्ह इव्हेंट टीमची. यावेळेला शॉट ऑफ लेन या ठिकाणी आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धाव फलकावरती आली ती म्हणजे 5 खेळाडू बाद. 46 रन स्कोर कार्ड वरती 5 खेळाडू बाद झाले. अंतिम षटक स्लॉग ओव्हर. आता या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाकडे राहील? लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर मध्ये
लेफ्ट हँडेड बॉलर संदेश भोपी वरती विश्वास दाखवतात. कधी श्री समर्थ माऊली 11 टीम जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण या टीमने आजवर नवोदित खेळाडूंना संधी निर्माण करून दिली. जे खरं गावासाठी खेळतात त्यांना मात्र व्यावसायिक दर्जाचे खेळाडू बनवण्याचा प्रयत्न या टीमचा राहिला आजवर. आणि आज बरेचसे खेळाडू त्या टीमला मात्र रिप्रेझेंट करताना आपण पाहताय. आज देखील आपण पाहता नावड्याचा आणखी एक खेळाडू संदेश भोपी, त्याच्यावरती जबाबदारी लास्ट ओव्हरची. लेफ्ट हँडेड बॉलर आणि समोर पुन्हा एकदा आशिष. 4 ओव्हरचा खेळ संपला. 46 धावा धावफलकावर आल्या. 11.50 च्या सरासरीने 46 धावा आल्या. आता अंतिम षटक, अभी नाही तो कभी नाही. आशिषला देखील आता आक्रमण करावं लागेल, आक्रमक व्हावं लागेल. यावेळेला आपण पाहिला तर चांगली लाईन डाऊन द लेग बॉल त्या ठिकाणी चाललाय. पंचांचा इशारा तो लेग 22 च्या स्वरूपात मात्र ही सिंगल. मागे देखील विकेट किपरला बीट केलं. चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला होता, बरोबर बुंध्यामध्ये पायामध्ये टाकलेला हा चेंडू संदेश भोपीचा पाहायला मिळाला. 1 रन मात्र 22 च्या स्वरूपात मिळाली. पुढचा बॉल त्या ठिकाणी पुन्हा एकदा कटर बॉलचा वापर, नॅचरल स्विंग, त्याचा योग्य वापर. बॉल टप्पापर्यंत बाहेर निघतो. अँगल बनवला त्या ठिकाणी संदेश भोपीने. अजून एक डॉट. पहिली रन एक्स्ट्रा स्वरूपात मिळाली. इथे मात्र डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 47 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील चांगला फटका मागे मारलाय. क्या बात आहे. आशिष पाटीलने या इनिंग मध्ये दुसऱ्यांदा हा फटका सजवलाय. पिकअप शॉट ज्याला म्हणता येईल. स्लॉग हिट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. स्लॉग स्वीप या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि इथे मात्र आणखीन एक षटकार. रिझल्ट चांगला. 50 कंप्लीट. 53 धावा धावफलकावरती. 24 लाईव्ह इव्हेंट टीमच्या माध्यमातून अर्धशतक ओवाळलं आणि 53 धावा आल्या धावफलकावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि आशिष मैदानामध्ये संघर्ष करतो, लढतोय त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी. 53 धावा मापी असावी स्कोर कार्ड मध्ये. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हरमधील शेवटचे 3 बॉल तुम्हाला इथे पाहायला मिळतील. चला, काळभैरव चिंचपाडा टीमचा कॅप्टन. यावेळेला फुल टॉस मिसहिट झालाय. फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कृणाल. क्या बात आहे. झेल टिपलाय. सबस्टिट्यूट प्लेअर मैदानामध्ये पाठीरागे श्री समर्थ माऊली 11 संघाचे खंदे समर्थक आधारस्तंभ त्या ठिकाणी कुणाला आपण पाहताय. त्याने चांगला झेल टिपलाय. त्याचंही विशेष कौतुक व्हायला हवं. निर्णायक क्षणाला असा वाटला झेल सुटतो की काय, परंतु स्वतःवरती असणारा विश्वास त्याच्या या झेलमध्ये पाहायला मिळाला. झेल टिपला. खेळाडू बाजूला आशिष. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 53 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अंतिम 2 चेंडू आणि 2 चेंडू फेस करण्यासाठी कॅप्टन रोहित पाटील, बापदेव पाली संघाचा खेळाडू. संदेश भोपीने मात्र कमालीची गोलंदाजी केली. आता बरं एक षटकार अपवाद राहिला, तो मॅन्युफॅक्चर केलेला फटका होता, बनवलेला स्ट्रोक होता. यावेळेला फुलर लेन बॉल यॉर्क करायचा होता. वाईड यॉर्कचा प्रयत्न. डिरेक्ट हिटची संधी. नॉन स्ट्रायकिंगला एकच स्टम्प्स आहे, त्यामुळे आता डिरेक्ट हिट करणं सोपं नाहीये. तुम्हाला नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल. 2 रन कंप्लीट. 2 धावा आल्या या चेंडूवरती. निर्णयाला पंचांचा वाईड. 2+1 3 धावा या बोनसच्या धावा. अंतिम षटकामध्ये आलेल्या या बोनसच्या धावा. अजून 2 बॉल बाकी आहेत. 56 धावा. अब तक 56 रन ऑन स्कोर कार्ड. 56 धावा धावफलकावरती. चांगली रणनीती. यावेळेला ऑन साइडला जागा बनवली. अगेन्स्ट द टन, विथ द टन म्हणता येणार नाही, कारण बॉल टप्पापर्यंत बाहेर निघाला. त्याच्या विरोधामध्ये हा फटका पाहायला मिळाला. प्रॉपर कनेक्शन इथे आपण पाहिला. स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. सिक्सर प्लॉट मध्ये रोहित पाटील कॅप्टन लीडिंग अप फ्रंट. 62 रन 62 धावा. 14 टोटल उभारण्याचा प्रयत्न आपण पाहता मैदानामध्ये होतोय. आता 24 इव्हेंट टीमच्या माध्यमातून शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता परत धावा धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 62. काल आपण पाहिला टॉप 4 मध्ये नावडे संघ पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याच नावडे संघाचे 2 प्रमुख खेळाडू संदेश भोपी, साहिल कानावकर त्यांना आपण पाहता या मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू. पहिल्या दिवशी भीमंडी परिसरातला भावाले संघ देखील स्पर्धेमध्ये
टॉप 4 ला गेला. यावेळेला आपण पाहिला पाठलाग केला, फॉलो केलं फलंदाजाला, यॉर्क टाकला. एक रन मात्र या बॉलवरती मिळाली. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती 6 खेळाडू बाद 63. आता येणाऱ्या 5 षटकांमध्ये बॅटिंग करताना पुढच्या इनिंग मध्ये श्री समर्थ माऊली 11 टीमला करायच्या जवळजवळ 64 आणि एका बाजूने या 64 धावा रोखायच्या. त्यामुळे 24 लाईव्ह इव्हेंट या टीमला तत्पूर्वी कॉल असेल श्री खरतर काळभैरव चिंचपाडा टीमला आणि एका बाजूने कैलासवासी नितीन 11 कोहली टीमच्या कॅप्टनला. चला आपण दोन्ही कर्णधार टॉस साठी या आणि पुढच्या इनिंग कडे आपण जाऊया. आवाजामध्ये असेल बदल, तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. खरतर आमचे शिरोली गावचे समालोचक मित्र या ठिकाणी मंगेशजी पाटील यांना आपण इन्व्हाइट करूया. धन्यवाद. हॅलो हॅलो तर थँक्यू सो मच आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मिथुनदत्ता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष साधून खरं तर रबर बॉल स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताना आज या स्पर्धेचा आपण पाहिला तर तिसरा दिवस आणि ओपन टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळाला. पहिली मॅच जिथे एका साईडला श्री समर्थ माऊली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना 24 लाईव्ह इव्हेंट या दोन टीमच्या माध्यमातून बिग बॅटल बिग मॅच आपण एन्जॉय करतो. पहिलं सत्र पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना खरं तर 24 लाईव्ह इव्हेंट टीमनं टोटल धावा जमा केल्या. 5 षटकांच्या अखेरीस 63 धावा जमा केला पहिल्या सत्रामध्ये आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवला. 64 धावांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल खरं तर श्री समर्थ माऊली टीमला. अगदी चांगली स्पर्धा, तेवढंच चांगलं आयोजन. रबर बॉल स्पर्धा तुम्ही इथे एन्जॉय करता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करूया. सेकंड मॅच आपण टॉस साठी देखील इन्व्हाइट करूया. कालभैरव चिंचपाडानं त्याच्या अगेन्स्ट कैलासवासी नितीश मूर्ती कोहली या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती या. आज 8 संघांचा फॉल तुम्हाला पाहायला मिळेल. मागील 2 दिवसांमध्ये भरपूर चांगला खेळ आपण या मैदानावरती पाहिला. मात्र आजचा दिवस कोणत्या संघासाठी लकी ठरेल? जर सुपर 4 साठी आज आपला अधिराज्य कायम ठेवेल. पहिली मॅच सेकंड सत्रात 64 धावांचा प्रवास मॅच मध्ये श्री समर्थ माऊली टीमला करायच्या आणि धावा रोखायच्या. खरं तर 24 लाईव्ह इव्हेंट टीमला अगदी चांगली फलंदाजी झाली. आता त्याचं पर उत्तर सेकंड सत्रामध्ये द्यावं लागेल.
सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत मोखलांना प्रमोद घरत ही जोडी खरं तर आपण खेळपट्टीवरती पाहतोय. सलामीचा गोलंदाज मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सचिन मोरे हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. 64 धावांचा प्रवास कशा रीतीने केला जाईल, सुखरूप होईल की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल. 24 लाईव्ह इव्हेंट टीम हे पाहणं तेवढंच गरजेचं. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. सलामीची जोडी पंचांचा देखील ग्रीन सिग्नल आणि सामना इथे सुरू होईल. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. सचिन सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर होता, अगदी जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न आणि या पंचांचा इशारा डिक्लब मध्ये ही सिंगल धाव बॅट कट. एका धावेनं संघाचं अकाउंट ओपन झाला. 64 धावांचं लक्ष हा मनामध्ये ठेवून फलंदाजी करावी लागेल. जरा लक्ष पार करायचं आहे तर तुम्हाला स्टार्ट चांगला हवा. पहिल्या बॉल वरती सिंगल आली, स्ट्राईक रुटेड, स्ट्राईक वरती प्रमोद. लो फुलटॉस बॉल होता, बाकवास कव्हर लेगला केला. क्षेत्ररक्षक थोडंसं पंबलिंग अडवण्याचा प्रयत्न झाला. अशी केसात तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉल वरती 2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं मी म्हणेन रबर बॉल स्पर्धा, त्याच्यामुळे पाण्याचा देखील आपण पाहतो पाय कधी सरकते, त्याच्यामुळे बॅलन्स खूप महत्वाचं असतं. 2 धावाला 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 3 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. सचिन थोडासा स्लोवर टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक आहे तो हो, इथे केली चुकी. जीवनदान दिलं फलंदाज प्रमोद घरतला. आली सिंगल, एका धावेनं प्राधान्य दिलं आणि एका धावेनं संघ पुढे सरकला. टोटल 4 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या श्री समर्थ माऊली टीम. जीवनदान दिला फलंदाज प्रमोद घरतला. स्ट्राईक देखील रोटेट झाले. स्ट्राईक वरती फलंदाज अनिकेत मोकल. चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये साकारते गोलंदाज सचिन मोरे. पहिलं षटक अप्रतिम. फलंदाजांना थोडासा रोखण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये नक्कीच गोलंदाज सचिन मोरे करतो. चेंडू फेकले टोटल 3, त्याच्यामध्ये धाबा सध्या 4 खर्च केलेत. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज सचिन मोरेचा राहिला. भरपूर चांगली कामगिरी सध्या सचिन मोरे हा करतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज सचिन. समोर अनिकेत पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. नो मॅच लँड. चेंडू डिलेवर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावेला दिले प्राधान्य. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. थोडंसं संयम ठेवला मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना अनिकेत मोकलना प्रमोद घरतनं 2 धावेनं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. 64 धावांचं लक्ष. पहिलं षटक अगदी चांगलं. गोलंदाज सचिन याचा आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. समोर फलंदाज पाहिलं. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज अनिकेत मोकल. प्रहार करण्याचा प्रयत्न. उर्फीचा बॉल बॅटनं चेंडूचा संपर्क नाहीये आणि इथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण पहिलं षटक कसं फेकावं याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज सचिन मोरे अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पाना भेदक मारा. ओहो, पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला. अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. सलग बॅक टू बॅक दुसरा बॉल निर्धाव फेकला. पहिल्या षटकाचं खेळ देखील समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली गोलंदाज सचिन मोरेची, ज्या षटकामध्ये धाबाला फक्त 6. चला टॉस साठी नेक्स्ट मॅच असेल कालभैरव चिंचपाडा टीम संघनायक आणि कैलासवासी नितेश मूर्ती कोहली. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती स्पीडअप करा. चला आपण शॉर्ट टीम मीटिंग घ्या. मी विनंती करेन 24 लाईव्ह इव्हेंट टीमला अंपायर्स आपण देखील ऑन करा, कारण की वेळेवरती सर्व सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये खरं तर एकच संघ सुपर 4 साठी दाखल करायचा.
त्याच्यामुळे विनंती असं प्रत्येक संघाला की आपण वेळेनुसार खेळ करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावाला बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीमला आता एक्सेलेटर पाय ठेवणं हे गरजेचं आहे. धावाला वेग द्यावा लागेल कारण की 30 बॉल यांना 64 धावांचं लक्ष्य पार करायचा. त्याच्यामुळे इथून प्रवास सुखरूप करायचा तर तुम्हाला ओव्हरमध्ये 1 किंवा 2 मोठे फटके हे गरजेचे आणि त्या ईर्षेनं सध्या फलंदाजी करावी लागेल. चला स्पीडअप करा. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 सचिन मोरेनं अचूक टप्पा भेदक गोलंदाजी केली. अगदी चांगली गोलंदाजी, आपला क्लास दाखवला. आता इथून पुढे संघर्ष मोठं करायचं खरं तर श्री समर्थ माऊली टीमला कारण की 30 बॉल 64 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. अशा स्थितीमध्ये सचिन मोरेनं भरपूर चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये धावेवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न सचिन मोरेचा राहिला आणि त्याला तिथे यश मिळालं. 6 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा. टॉस विन नितीश मूर्ती कोहली टीम. सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला नितीश मूर्ती कोहली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल संघ असेल कालभैरव चिंचपाडा. आपण ही पहिली मॅच एन्जॉय करतो. आता येणारे 24 बॉल बाकी असतील आणि 24 बॉल मध्ये आपण पाहिलं तर टोटल 58 धावांची गरज आहे. चला स्पीडअप हवा. वारंवार कॉल केला जातोय, लक्ष असू द्या. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आशिष पाटील हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. समोर फलंदाज पाहिलं ना तर प्रमोद गरज ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं तर त्याचा फायदा उचलावा लागेल. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. स्लोअर बॉल थोडासा गतीमध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न होता मात्र यस पंचांचा इशारा की लेग स्टंपच्या बाहेर बॉल इट इज द वाईट. अवंतर एक्स्ट्रा 1 धावनं भर झाल्या आणि संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. प्रमोद घरत ऑन स्ट्राइक ऑन फायर इथे करावं लागेल. पुढचा बॉल आशिष. हो फलंदाजाला अगदी शांत ठेवण्याचा प्रयत्न आणि तुम्हाला हा बॉल डॉट पाहायला मिळेल. पण चांगली गोलंदाजी साखर सेकंड 17 मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट टीम. फलंदाजी भरपूर चांगली झाली. लक्ष सेट केलं 64 धावांचं आणि तो लक्ष धाबा डिफेन्स करत असताना करत भरपूर चांगली गोलंदाजी. यस इथे पंचांचा चला अंपायर डिक्लेअर धावे की काय. यस डिक्लेअर. टोटल 8 धाबा धाव पुस्तकावरती. 5 चेंडूचा लाईन मेरिट पाहावं लागेल आणि त्यानुसार खेळ करावा लागेल. प्रमोद घरतला सध्या शांत ठेवला. आशिष पाटीलला भरपूर चांगली गोलंदाजी. ते लाईन देखील रीड केली अंपायर्सना जिथे यस पंचांचा इशारा की बॉल वाईट. एक्स्ट्रा 1 धाव आली. संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही एक सुद्धा मोठा फटका आला नाही. हे थोडस डोकेदुखी राहिल्या खरं तर श्री समर्थ माऊली टीमला. प्रमोद घरतांना फलंदाज अनिकेत मोकल ही सलामीची ओपनिंग ब्लास्ट जोडी मात्र ओपनिंग ब्लास्ट होत नाही. गोलंदाज तयार आशिष. पुढचा बॉल. फुटबॉलचा वापर केला. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक दूर वरण्याचे प्रयत्न भरपूर चांगले होत्या मात्र कॅच कॅरी करता आलं नाही. जीवनदान दिला पुन्हा एकदा प्रमोद घरताच्या बॉलवरती आलं 2 धावा. बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीमला 2 धाब्याने संघ पुढे सरकला आणि संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव पुस्तकावरती. चांगली गोलंदाजी सध्या साकारतो. पहिला षटक भरपूर चांगलं राहिलं सचिन मोरेचा. त्याच्यानंतर गोलंदाज आशिष पाटील देखील आपली हुकूमत गाजवतोय. चांगला फटका ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहेत. चकवा दिला. चेंडू फरार. एक टप्पा बाउन्स. चौकार.
चौकाराला फलंदाज प्रमोद गरजच्या बॅट मधून 4 धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव पुस्तकावरती. लक्ष पाहिलं 64 धावांचा प्रवास या मॅच मध्ये करायचा. खरं तर श्री समर्थ माऊली टीमला आणि अशा स्थितीमध्ये पहिलं षटक भरपूर चांगलं राहिला. सेकंड षटक खरं तर आपण आशिष पाटीलचा पाहतोय आणि आशिषने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. मागील बॉल वरती प्रमोदच्या बॅट मध्ये आपण चौकार पाहिला. 15 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील. समोर पुन्हा एकदा प्रमोदचा विचार केला तर 2 वेळा प्रमोदला खरं तर जीवनदान दिलं आणि त्याची किंमत मोजेल का हा देखील मोठा प्रश्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडं संयम ठेवला. त्याच्यानंतर आता आक्रमण रूप धारण केलं फलंदाज प्रमोद घरतनं. भरपूर चांगला फटका एक्झिक्यूट केला. फटक्यावरती 4 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आशिष चेंडूचा विचार केला. चेंडू टोटल फेकले. आशिष पाटीलनं 4. हा 5वा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केला त्या दिशेनं. चांगला फटका क्षेत्ररक्षक. यस डिक्लेअर सर्व मध्ये एक धाव. फटका भरपूर चांगलं होतं मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि इथे सिंगल मिळाली. एका धावेनं संघ पुढे सरकला. टोटल 16 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना नक्कीच श्री समर्थ माऊली टीम पहिल्या षटकामध्ये आल्या 6. त्याच्यानंतर चांगली फलंदाजी साकारत असताना सध्या प्रमोद घरत आणि अनिकेत मोकल ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट गमावलं नाही हे शुभ संकेत सध्या बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीमला आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल. आशिष पाटीलचा हा षटक देखील भरपूर चांगला सध्या पाहायला मिळतं. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अनिकेत मोकल हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. शेवटचा अंतिम बॉल. पुढची लढत तेवढीच चांगली. आज 8 संघ एकामेकांसमोर झुंज लढवताना तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम बॉल. समोर अनिकेत सज्ज झाला ऑन स्ट्राईक. फलकावरती धावा पाहिल्या. टोटल 16 धावा धाव पुस्तकावरती. चेंडूचं लाईन पाहिलं. मिरिट पाहिलं. क्षेत्ररक्षक चालविलंय. अप्रतिम झेल पकडला आशिकेशनं. जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीमला फलंदाज बाद झाला अनिकेत मोकल. षटक दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस 1 बाद बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीम जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूंच्या अखेरीस भरपूर चांगली गोलंदाजी 24 लाईव्ह इव्हेंट टीमने केला. जिथे 1 धक्का आणि 10 धावा खर्च केला. टोटल 16. प्रमोद घरतला 2 जीवनदान दिलेत. आता न्यू बॅट्समन परेश कडके हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धाव गतीला वेग द्यावा लागेल कारण की 64 धावांचा प्रवास करायचा. त्याच्यामुळे थोडासा संघावरती दबाव निर्माण झाला. अनिकेत मोकलची विकेट मैदानातून बाहेर गेल्या. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला परेश कडके. थोडं स्पीडअप हवाय. मी विनंती करेन 24 लाईव्ह इव्हेंट टीमला की आपण थोडं स्पीडअप मध्ये खेळ चालू करा कारण की आजच्या दिवसामध्ये टोटल आपण पाहिले 7 सामने आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला स्पीडअप करावा लागेल कारण की सुपर 4 साठी आपल्याला एकच संघ खरतर दाखल करायचा. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन आला सचिन मोरे ज्यांना पहिलं षटक अप्रतिम फेकला. अवघ्या फक्त 6 धावा खर्च केला आणि सेकंड षटकामध्ये आपण आशिष पाटीलची दमदार गोलंदाजी पाहिली. ज्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि 1 फलंदाज नक्कीच आशिष पाटीलनं आपला खरं तर मैदानातून बाहेर काढला. समोर प्रमोद घरत सेकंड स्पेस स्पीडअप हवा पास वारंवार ऑन केलं जातं. पहिला बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा सचिन.
प्रकार टाकण्याचा प्रयत्न चालू होता. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा की हा बॉल वाईट आहे. अवंतर एक धाव ऍड होईल. बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीमच्या अकाउंट मध्ये आणि संघ 17 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला. थोडं संयम शांत दिमागानं खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अल्लाहून द कार्पेट केला. ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिला. प्रमोद घरत थोडा शांत दिमागाने खेळ करतात. सिंगल डबलला प्राधान्य आणि त्याच्यानंतर येणारे मोठे फटके तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाल्या. स्ट्राईक वरती न्यू पासमन इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा एक विस्फोटक खेळाडू परेश खडके ऑन स्ट्राईक. वेगवान बॉल होता, यष्टरक्षकाला बेट केला. 22 मध्ये ही सिंगल धाव तुम्हाला डिक्लेअर स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. गती भरपूर होती या बॉल वरती. सचिन मोरे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. सिंगलना धाव फलक हल्ला. टोटल फलकावरती धावा पाहिला तर 18-19 धावा धाव पुस्तकावरती. परेश खडकेला शांत ठेवण्याचा प्रयत्न. सचिन मोरे अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यानं नियंत्रित अशी गोलंदाजी सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. परेश खडके इन ऍक्शन मध्ये तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. हो वेगवान बॉल फलंदाजाला अगदी शांत ठेवला. पायामध्ये वेड्या टाकण्याचा प्रयत्न सचिन मोरेचा राहिला. सेकंड स्पेल फक्त पहिला स्पेल अगदी दमदार राहिला आणि त्याच्या नंतर सेकंड स्पेल देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतं. प्रहार केला. पाठच्या रडार मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची संधी आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीमला फलंदाज परेश खडके बॅक टू द पवेलियन. परेश खडके मैदानातून बाहेर. आता न्यू पासवान मैदानाच्या आतमध्ये अविनाश वाघ. संघ थोडा अडचणीखाली आलाय, धाबा येत नाही आणि दुसरा धक्का दुसरा फलंदाज सध्या मैदानातून बाहेर झाला. सचिन मोरे हा गोलंदाज आपली हुकूमत गाजवता. अगदी चांगली गोलंदाजी सध्या सचिन मोरेची आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड स्पेल व्यक्त पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवलं या मॅच मध्ये. सचिन मोरेनं शेवटचा अंतिम बॉल असेल. नवीन फलंदाज अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वाघाच्या वाडीचा हा खेळाडू स्टार खेळाडू खरं तर अनेक मैदानावरती आपली हुकूमत गाजवली. इथे संघ थोडा अडचणीखाली आणि अडचणीतून बाहेर येण्याचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल. अविनाश वाघ आणि प्रमोद घरत या फलंदाजाला. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. अंतिम बॉल पदतालिकेचा वापस जरूर केला. चेंडू फायला ऑप्शनच्या बाहेर जाता आणि त्याला सोडून दिलं. पंचांचा इशारा आला की हा बॉल वाईट आहे. अवंतर एक्स्ट्रा एक धाव संघ जाऊन पोहोचला. टोटल 20 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल हा प्रकार बॉल होता. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू फाडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेतला आणि या फलंदाजाला बेट केला. अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडूंच्या अखेरीस 20 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीम लक्ष्य तर 64 धावांचं. आता येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये करायचे 44 धावा मॅच मध्ये श्री समर्थ माऊली टीमला. अठरा चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडू मध्ये अवघ्या 20 धावा. काय गोलंदाजी राहिली आहे 24 लाईव्ह इव्हेंट टीमची. दोन्ही गोलंदाजांना आपली छाप सोडली आणि 18 मध्ये अवघ्या फक्त 20 धावा.
फुलटॉस बॉल चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न भरपूर चांगला मात्र आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार होतोय 6 धाब्यांसाठी प्रमोद गरजच्या बॅटमधून आला षटकार आणि या फटक्यानं दिलासा दिला जाईल बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीमला 6 धाब्यानं संघ पुढे सरकला संघ जाऊन पोहोचला टोटल 26 या आकड्यावरती जिथे 12 मध्ये 44 धाब्यांची गरज होती आता समीकरण चेंज झाला येणारे 11 बॉल आणि गरज आहे टोटल 38 धाब्यांची लेटकट खेळण्याचा प्रयत्न अष्टरक्षक पंबलिंग झाल्या 22 मध्ये सिंगल मिळेल बॅटिंग करत असताना माऊली कृपा टीमला संघ जाऊन पोहोचला टोटल 27 या आकड्यावरती येणारे 10 बॉल 37 धाब्यांची गरज त्याच्यामुळे प्रहार मॅच मध्ये करावा लागेल बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल पण जसे डॉट चेंडू येतील ना तसा प्रेशर क्रिएट होईल बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीम वरती आणि प्रत्येक बॉल वरती धाव हवी आणि अशा स्थितीमध्ये केलेले डॉट चेंडू तुम्हाला मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील समीकरण बदलला बॉल शिल्लक असतील तर 3 आणि 3 9 बॉल शिल्लक असतील 9 बॉल मध्ये करायचा 37 धाबा अलाउन द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला केला क्षेत्ररक्षक वेगाने येतील उचलतील फेकतील दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय थ्रो अचूक होती बॅकअप आलं नाही आणि धाबा आल्या त्या बॉल वरती अंपायर सांगतील की 3 धाबा 3 धाबेनं संघ देखील पुढे सरकला धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती आता येणारे बॉल शिल्लक असतील टोटल 8 आणि करायच्यात 8 बॉल 34 धाबा 8 बॉल 34 मॅच अजूनही बॅलन्स अविनाश वाघ समोर ऑन स्ट्राइक ऑन फायर करावा लागेल प्रयत्न तोच मात्र शॉर्ट सिलेक्शन गलत आणि इथे सिंगल आली पुन्हा एकदा सिंगल एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देत असताना सामना जिंकू शकत नाही तुम्हाला सामना जिंकायचा तर तुम्हाला मोठे फटके मॅच मध्ये खेळावे लागतील समीकरण बदललाय 7 बॉल आणि गरज आहे 33 धाब्यांची 7 बॉल 33 गोलंदाज या बॉलिंग ट्रॅक वरती जयेश पुढचा बॉल प्रमोदला शांत ठेवला ऍज अ ओपनर म्हणून खेळतो मात्र त्याला देखील शांत ठेवला बॉल फेकला डॉट आता शेवटचे 6 बॉल आणि गरज टोटल 33 धाब्यांची चला स्पीडअप करा 6 बॉल 33 अविनाश वाघ आणि प्रमोद घरत ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पुढची मॅच कालभैरव चिंचपाडा आणि कैलास वासीकर नितीश मूर्ती कोहली या 2 संघांदरम्यान तुम्हाला पुढची लढत पाहायला मिळेल कोहली टीमने जिंकला टॉस तुमच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो जो काही निर्णय असेल आपण लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच संपल्यानंतर तो निर्णयावरती आपण पेशकश करा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कामेश चव्हाण हा गोलंदाज पाहायला मिळेल 6 बॉल 33 समोर अविनाश वाघ हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राइक पाहता अगदी चांगलं खेळ राहिलं करते या मॅच मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट टीमचा फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली केली 30 बॉल 5 षटकामध्ये 63 धाबा बनून 64 धाबांचं लक्ष ठेवलं सेकंड सत्रामध्ये तेवढीच चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली हिट विकेट फलंदाज बाद अविनाश वाघ धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीमला पहिल्याच बॉलवरती हिट विकेट फलंदाज अविनाश वाघ हा मैदानातून बाहेर झालाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रशांत कांबळे हा फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल शेवटचे 5 बॉल 33 धाबा हा अंतर हा प्रभास सध्या श्री समर्थ माऊली टीम समोर
लाईन पाहावी लागेल. यस, पंचांचा इशारा वाईट. 1+1 धाबा ऍड होतील. संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पाहिला तर डबल तिरी 33 धावा धाव पुस्तकावरती आहेत. समीकरण भरपूर दूर, प्रभास दूर. मात्र अशा स्थितीमध्ये सध्या ऑन स्ट्राईक फलंदाज प्रशांत कांबळे हा पाहायला मिळेल. प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र पंचांचा इशारा की सिंगल डिक्लस झोन मध्ये बॉल गेला आणि खरं तर एक धाव मिळेल. पुन्हा स्ट्राईक रोटेट. आता मॅच पासून भरपूर दूर गेला खरं तर श्री समर्थ माऊली टीम 64 धावांचं लक्ष स्टार्ट चांगलं मिळालं नाहीये आणि त्याच्या कारणास्तव खरं तर या सामन्यापासून दूर गेला बॅटिंग करत असताना श्री समर्थ माऊली टीम. गोलंदाज या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कामेश चव्हाण हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. समोर प्रमोद घरात ऍज द ओपनर. प्रहार केला, पटका चांगला, इलिमिनेशन ताकद कमी आहे. क्षेत्ररक्षक आहे चांबो आणि इथे मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 फलंदाज प्रमोद घरात हा मैदानातून बाहेर झाला. मैदानाच्या आतमध्ये बर्थडे बॉय खरतर ज्यांचाच वाढदिवस आहे महेश दादा उरणकर हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यांना देखील वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज या बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, उचलतील, फेकतील, फक्त सिंगल पाहायला मिळेल. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळते. त्याचं कारण असं स्टार्ट चांगलं मिळालं नाही. 64 धावांचं लक्ष घेऊन उतरलं होतं आणि तो लक्ष पार करत असताना अडचणीखाली सापडला श्री समर्थ माऊली टीम आणि संघ पाकफुट वरती आलाय. गोलंदाज तयार, अगदी जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. डॉट चेंडू पाहायला मिळेल. चेंडूची आपण केली पाहिली तर कामेशने फेकले टोटल 5 बॉल. अंतिम बॉल मॅच थोडीशी एकतर्फी मॅच मध्ये अधिराज्य कायम ठेवला 24 लाईव्ह इव्हेंट टीमनं. ज्या टीमनं आपली चांगली कामगिरी केली, फलंदाजी असो गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि त्याच्या कारणास्तव या मॅच मध्ये अधिराज्य ठेवला. हा फटका, शेवटचा बॉल, धावा मिळाल्या टोटल 6 आणि पंचांचा इशारा की बॉल नो. टोटल आल्या 7 धावा. फलंदाज प्रशांत कांबळेच्या बॅट मधून आपण हा षटकार पाहिलं. अंतिम बॉल थोडस मॅच मध्ये दिलासा देण्याचं काम सध्या करतोय फलंदाज प्रशांत, ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला. अंतिम बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय कामेश चव्हाण हा गोलंदाज तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू फरार. अंतिम बॉल चौका. सामना फिनिश, सामना जिंकला. अभिनंदन 24 लाईव्ह इव्हेंट टीम. हार्ड लक. नक्कीच श्री समर्थ माऊली टीम या प्रतिस्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला, तुमचा मी म्हणू नका. आपल्याला थांबायचा. सेकंड मॅच एका साईडला कालभैरव चिंचपाडा आणि दुसऱ्या साईडला संघ पाहिलं तर कैलासवासी नितीश मूर्ती कोल्ही या दोन संघांदरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळेल.